मग पुढे त्यांनी असंही म्हटलं की सद्यस्थितीत मंडळाकडे 20,67,000 बांधकाम कामगारांपैकी 13,84,730 एवढ्या बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित आहे, सक्रिय आहे. आणि नोंदणी केलेल्या जीवित 13,84,770 पैकी 9,27,730 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सेफ्टी किट हे वाटप केल्यानंतर उर्वरित 4,57,000 बांधकाम कामगारांना हे संच वाटप करण्याबाबत पुढची काय कारवाई करायची अशा प्रकारचा 2 प्रस्ताव आपल्या पुढे आले. आपण बघितलं असेल, मी गजनी का म्हटलं, आपण म्हणाले मी तर त्यांच्यावर टाकलं, असं नाही आहे. आपण आपल्या अक्षरात लिहिलंय स्वतः. प्रस्ताव मान्य. आणि दुसरं, ब संदर्भात उर्वरित 4,53,000 बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात यावे. आपलं अक्षर आहे. पाहिजे तर आपला आक्षेप असेल तर फॉरेन्सिकला पाठवून देतो. तुम्हाला पाठवतो. नाही, मी आपल्या हितवर शंका घेत नाही. म्हणजे असं आपण बेनोव्हेलंट लोक आहोत, आपल्याला असं वाटू शकतं की 4,53,000 कामगार राहिले आहेत आणि मग पुढची प्रक्रिया करायला वर्ष जाईल, त्यामुळे देऊन टाका बाबा. पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण जे आक्षेप माननीय आमच्या फुंडकर साहेबांवर घेतले, बिचारे नवीन मंत्री आहेत, मग त्यांच्यावर झाले की नाही खात्यावर, म्हणजे तर ठीक आहे. हा, अगदी तेच करायचं आपल्याला. त्यानंतर एवढंच नाही तर मी ही जी तुम्हाला म्हणजे नाही, आणि तसं जयंतराव तुम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही, पण ऐका ना, पण त्यावेळी तुम्हाला कोणीतरी चुकीचा सल्लागार भेटला होता. याचं कारण ही जी काही आपण कामगारांची तपासणी करतो, या तपासणीच्या संदर्भातले त्याच वेळी एक टेंडर होतं नोंदित कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातलं, आणि त्याच्यामध्ये काय करावं असं सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या सगळ्याला म्हणजे वाढीवला तर आपण मान्यता दिलीच, पण त्याचसोबत या ठिकाणी आपण काय लिहिलं त्याच्यावर, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 पर्यंतचा प्रस्ताव होता. प्रस्ताव काय होता तर टेंडर प्रमाणे 15/2/21 ते 14/2/23 या 2 वर्षामध्ये यापूर्वीच्या अटीवर, म्हणजे नवीन टेंडर काढा असं म्हटलंच नव्हतं, खरं म्हणजे नवीन टेंडर काढायला पाहिजे होतं, पण ठीक आहे 2 वर्षाकरता या पूर्वीच्या अटींवरच त्यांना देण्यात यावं. आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 नंतर मुदतवाढ देताना, म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही मुदतवाढ द्यायची आहे, ही मुदतवाढच होती. मुदतवाढ देताना मागील काम योग्य असल्यास विभागाच्या सचिवाकडून त्यांच्या स्तरावर मुदतवाढ देण्यात येईल.